एसपी धाराशिवला आतापर्यंत जे अर्ज गेले 9,675 एवढे आतापर्यंत एसपी धाराशिव या ठिकाणी अर्ज गेल्या। तारीख तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 डिसेंबरला आपण या ठिकाणी फॉर्म भरला तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता 1 डिसेंबर 2025। तर 1 डिसेंबर 2025 ला आपण या ठिकाणी फॉर्म भरलाय बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे चालकचा आहे एसपी धाराशिव। तर एसपी धाराशिवला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 9,675 एवढे अर्ज या ठिकाणी गेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी आकडा। तर आतापर्यंत एसपी धाराशिव चालकला 9,675 अर्ज गेले। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला अपडेट देणार आहे आणि त्याचबरोबर पूर्ण प्रूफ नुसार या ठिकाणी तुम्हाला अपडेट दाखवणार आहे पूर्ण प्रूफ या ठिकाणी दाखवणार आहे। एसआरपीएफ चालक बॅट्समन कारागृह शिपाई या सर्व घटकामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपापल्या जिल्ह्यामध्ये किती या ठिकाणी अर्ज आले किती कॉम्पिटिशन आहे। तर हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी तयारीमध्ये लागणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। तर बघू शकता एसपी धाराशिव चालक आहे 9,675 अर्ज आलेले। आता या फॉर्मचं मी तुम्हाला पेमेंट स्लिप दाखवून देतो ज्यावर टोकन नंबर वगैरे राहते बघू शकता तुम्ही। तर एसपी धाराशिव चालक या फॉर्मचा आपण या ठिकाणी अप्लिकेशन पेमेंट स्लिप आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे। तर पेमेंट स्लिप बघू शकता तुम्ही या ठिकाणी ठीक आहे। तर पेमेंट स्लिप या ठिकाणी बघू शकता जे धाराशिव चालक आहे तर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जो या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे ठीक आहे। तर तो या ठिकाणी 1 डिसेंबरला भरलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जो टोकन नंबर आला आहे 10,369 टोकन नंबर आला। ऍप्लिकेशन नंबर जो आहे 9,675 आलेला आहे। तर हा जो फॉर्म आहे 1 डिसेंबरला भरला हे जे तारीख आहे विद्यार्थी मिळवणं जे साइड स्लो चालत आहे त्याचा काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर या फॉर्मची मी तुम्हाला तारीख दाखवून देतो। तर बघू शकता तुम्ही एसपी धाराशिव चालक या फॉर्मची तारीख बघू शकता तुम्ही 1 डिसेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे बघू शकता त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मिळवणं पोलीस कॉन्स्टेबल आहे सीपी मुंबई रेल्वे। तर सीपी मुंबई रेल्वेला बघू शकता तुम्ही किती अर्ज आले। तर जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई रेल्वेचं तर सीपी मुंबई रेल्वेला आतापर्यंत जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे 37,064 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि जो टोकन नंबर आलेला आहे 46,813 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत सीपी मुंबई रेल्वेला आतापर्यंत 46,813 अर्ज आतापर्यंत आलेले एक लक्षात ठेवा। तर आता सर्वांना एक हात जोडून या ठिकाणी विनंती आहे ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला आता राहिलेच किती 4-5 दिवस राहिले या ठिकाणी तर फॉर्म भरून टाका ठीक आहे। आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला जे विद्यार्थी मिळवणं इंस्टाग्रामवर तुमच्या पोलीस भरतीचा फॉर्मचा फोटो पाठवा। आपला इंस्टाग्रामची जी आयडी गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामची आयडी आहे। ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर या ठिकाणी पाठवा गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामच्या आयडीवर कारण की एवढं सहकार्य करा कारण की 4-5 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे। तर हात जोडून या ठिकाणी विनंती आहे की सहकार्य करा जे पण विद्यार्थी फॉर्म भरत आहेत तर तुमचा फॉर्मचा फोटो मला या ठिकाणी पाठवा। सर्व काही माहिती जे विद्यार्थी मिळवणं ब्लर केली जाणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर त्यानंतर एवढं जे विद्यार्थी मिळून आपल्याला सपोर्ट तुम्ही करा हात जोडून या ठिकाणी विनंती आहे ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर फोटो पाठवून द्या कारण की सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले फक्त 5% पूर्ण या ठिकाणी राहिले की ज्यांनी फॉर्म नाही भरला आहे ठीक आहे। जेणेकरून आपल्याला अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले किती कॉम्पिटिशन आहे आणि त्यानुसार जे विद्यार्थी मिळून आपण या ठिकाणी तयारी लागणार आहे आपल्याच या ठिकाणी फायदा आहे एक लक्षात ठेवा। त्यानंतरचं जे आहे बघू शकता सीपी मुंबईला बघू शकता तुम्ही सीपी मुंबईचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे जो 1,81,392 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर तुम्ही बघू शकता जे सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईला आतापर्यंत जे अर्ज गेले 2,27,664 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी नेल्या बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबईचा जो आकडा बघू शकता 2,27,664 वर या ठिकाणी आकडा गेला आहे सीपी मुंबईचा ठीक आहे। त्यानंतरचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मिळवणं एसपी अमरावती ग्रामीण आहे। एसपी अमरावती ग्रामीणचा जो अप्लिकेशन नंबर आहे तुम्ही बघू शकता 12,986 एवढा अप्लिकेशन नंबर आला आहे जे एसपी अमरावती ग्रामीण आहे। बघू शकता एसपी अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जो अर्ज क्रमांक आला आहे 12,986 आला आहे तुम्हाला तारीख या ठिकाणी दाखवून देतो। बघू शकता 30 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर आता या फॉर्मचं मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो। तर एसपी अमरावती ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 17,058 एवढा टोकन नंबर या ठिकाणी आला एसपी अमरावती ग्रामीणचा बघू शकता एसपी अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 17,058 एवढे अर्ज आतापर्यंत एसपी अमरावती ग्रामीण या ठिकाणी गेले 17,000च्या वरती अर्ज गेले एक लक्षात ठेवा एवढा अंदाज तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा।
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई आहे, तर सीपी मुंबईला बघू शकता जो सीपी मुंबईचा जो टोकन नंबर आहे 2,27,670 अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला आलेला आहे आणि ॲप्लिकेशन नंबर बघू शकता 1,81,395 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे जे सीपी मुंबई आहे। तर सीपी मुंबईचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे 1,81,395 आणि जो टोकन नंबर आलेला आहे सीपी मुंबईचा 2,27,670 एवढा टोकन नंबर आलेला आहे। त्यानंतर बघू शकता सीपी मुंबईला 2,27,670 प्लस अर्ज गेले आहे। त्यानंतर पुणे कारागृह बघू शकता, पुणे कारागृहाचा जो ॲप्लिकेशन नंबर आला 58,474 एवढा ॲप्लिकेशन नंबरच आला आहे। त्याचबरोबर टोकन नंबर तुम्ही बघू शकता जे पुणे कारागृह आहे, पुणे कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 84,671 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 44,428 अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंड या ठिकाणी आलेले आहे। बघू शकतो तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, 44,428 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी आलेले आहे। तर सीपी मुंबई बघू शकता, सीपी मुंबईला मी तुम्हाला दाखवलेला 1,28,000च्या वरचा आकडा या ठिकाणी गेलेला आहे, एक लक्षात। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 54,937 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। आता या फॉर्मची तारीख तुम्ही बघू शकता, तर हा 30 नोव्हेंबरला या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख वगैरे। जो SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 54,900 या ठिकाणी 37 अर्ज या ठिकाणी आले। तर या फॉर्मचा टोकन नंबर तुम्ही बघू शकता, तर या फॉर्मचा टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तो टोकन नंबर सुद्धा 54,937 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 54,937 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो, ठीक। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नाशिक कारागृहाला तुम्ही बघू शकता या ठिकाणी नाशिक प्रिझन आहे, तर पोलीस कॉन्स्टेबल नाशिक प्रिझनला बघू शकता 31,276 अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला गेलेले आहे। जे नाशिक प्रिझन आहे नाशिक प्रिझनला 31,276 प्लस अर्ज गेले आहे। तारीख वगैरे बघू शकता हा 30 नोव्हेंबरला आपण फॉर्म या ठिकाणी भरलेला होता, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आतापर्यंत नाशिक कारागृहाला धरून चला या ठिकाणी या फॉर्मचं तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो, बघू शकता तुम्ही। तर नाशिक कारागृहाचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 31,276 एवढा नंबर आला ॲप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबर जो आला 42,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले 42,009 अर्ज गेलेले आहे आणि बघू शकता 30 नोव्हेंबरला फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही SP नाशिक ग्रामीण आहे, SP नाशिक ग्रामीणचा जो ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे 10,329 एवढा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे। तारीख वगैरे तुम्ही बघू शकता 30 नोव्हेंबरची ही तारीख आहे। तर आता तुमच्या अंदाजाने धरून चला, आता जास्त काही फॉर्म या ठिकाणी मुलं भरत नाही आहे, एकही फॉर्म मुलं या ठिकाणी भरत आहे, कारण की सर्वच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर बघू शकता नाशिक ग्रामीणला SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 10,329 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे, एक लक्षात ठेवा। आता या फॉर्मचा टोकन नंबर दाखव, तर नाशिक ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 13,893 अर्ज आतापर्यंत नाशिक ग्रामीणला गेलेले आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 10,329 आहे। तर आतापर्यंत जे नाशिक ग्रामीणला जे अर्ज गेले आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 13,893 प्लस अर्ज गेले आहे। तारीख वगैरे बघू शकता, वेळ बघू शकता 30 नोव्हेंबरला फॉर्म भरला आहे 10:17 21 सेकंड, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता SP वाशिम आहे, SP वाशिमला तुम्ही बघू शकता 4,759 प्लस अर्ज आतापर्यंत जे SP वाशिम चालक आहे तर या ठिकाणी आला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP वाशिमला 4,759 अर्ज आले। त्याचबरोबर प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर प्रिझन, तर आता नागपूर कारागृहाला तुम्ही बघू शकता 64,932 वाला टोकन नंबर आलेला आहे। तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत तुम्ही धरून चला की 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृह या ठिकाणी गेल्या, बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर प्रिझन आहे, नागपूर कारागृह आहे, तर नागपूर कारागृहाला 64,932 अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघू शकता नागपूर कारागृह नागपूर प्रिझन 64,932 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर नागपूर कारागृहाचा हा अगोदरचा फॉर्म आहे 63,077 एवढा टोकन नंबर होता, 43,000 एवढा अर्ज क्रमांक होता। त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 31,321 एवढा या ठिकाणी जो ॲप्लिकेशन नंबर आला आहे। तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता 30 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे,
ठीक आहे. आता या फॉर्मचं मी तुम्हाला टोकन नंबर सुद्धा दाखवून देतो, जे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या फॉर्मचा. ठीक आहे, बघू शकतो तुम्ही टोकन नंबर. तर पोलीस कॉन्स्टेबल SRPF तर बघू शकता या ठिकाणी 31,321 एवढा अर्ज क्रमांक आलाय. टोकन नंबर सुद्धा एवढा आलेला आहे. तारीख बघू शकता 30 नोव्हेंबरला फॉर्म भरला होता. 2025 9:04:27 आपण पेमेंट या ठिकाणी केलेला आहे. ठीक आहे, बघू शकतो तुम्ही SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 31,321 अर्ज आलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तर बघू शकता SP जळगावला जर आपण पाहिलं तर SP जळगावला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर जवळपास धरून चला 8-9 हजाराच्या वरती अर्ज गेले. 8 ते 9 हजाराच्या आसपास या ठिकाणी धरून चला जी SP जळगाव आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद, तर 8 ते 9 हजाराच्या आसपास अर्ज आलेले आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला बघू शकता. अप्लिकेशन नंबर जो आला 31,319 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे आणि जो टोकन नंबर आलेला आहे SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाचा तर 31,319 एवढा या ठिकाणी टोकन नंबर आलेला आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया 31,319 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे, त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर नागपूर कारागृहाला बघू शकता तुम्ही 63,077 64,000 प्लस अर्ज गेले आहे नागपूर कारागृहाला. ठीक आहे, तर बघू शकता नागपूर कारागृह आहे. त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP नांदेड आहे. SP नांदेडचा टोकन नंबर बघू शकता जो आला 11,573 एवढा टोकन नंबर आलेला आहे. आणि त्याचबरोबर SP नांदेडला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर ते बघू शकतो तुम्ही 11,573 प्लस अर्ज गेले आहे आणि अप्लिकेशन नंबर आला 8,939. तर आतापर्यंत SP नांदेडला 11,573 अर्ज गेलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल चालकचा पद आहे SP नाशिक ग्रामीण आहे. 19,417 या ठिकाणी अर्ज आलेले आहे. अप्लिकेशन नंबर 16,582. तर आतापर्यंत SP नाशिक चालकला आतापर्यंत 19,417 प्लस अर्ज गेले आहे. आणि त्याचबरोबर SP अमरावती ग्रामीणला बघू शकता. SP अमरावती ग्रामीणला मी तुम्हाला स्टार्टिंगला अर्ज दाखवले 17,000च्या वर अर्ज गेलेला आहे SP अमरावती ग्रामीणला. त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाशिम आहे. वाशिम बॅट्समन आहे. वाशिम बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज गेले 1425 अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समनला गेलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुणे सिटी बॅट्समनला 3,000 प्लस अर्ज. SP नवी मुंबई बॅट्समनला 250 प्लस अर्ज गेले. SP वाशिम बॅट्समनला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे SP हिंगोली चालक. तर SP हिंगोली चालकला तुम्ही बघू शकता 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत जे SP हिंगोली चालक आहे या ठिकाणी याला बघू शकता. SP हिंगोली चालक 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत SP हिंगोली चालकला आलेला आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी SP हिंगोली चालकचा फॉर्म आहे 8,734 एवढा टोकन नंबर या ठिकाणी निघून आलेला आहे, बघू शकता तुम्ही SP हिंगोली चालकला. त्यानंतरचा जो जिल्हा आहे संभाजीनगर बॅट्समनला 600 प्लस अर्ज. SP यवतमाळ बॅट्समनला 600 प्लस अर्ज. गोंदिया बॅट्समनला 1,500 प्लस अर्ज. त्याचबरोबर SP सोलापूर बॅट्समनला 700 प्लस. त्यानंतरचा जो जिल्हा आहे बघू शकता CP मुंबई रेल्वे युनिट आहे. CP मुंबई रेल्वे युनिटला तुम्ही बघू शकता 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबई रेल्वे युनिटला गेल्या, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी CP मुंबई रेल्वे आहे तर CP मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेल्या 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबई रेल्वेला गेलेल्या, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी CP मुंबई रेल्वे आहे 37,731 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला गेल्या, बघू शकता. जो टोकन नंबर आला 37,731 प्लस एवढा या ठिकाणी टोकन नंबर आला CP मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचा. ठीक आहे, त्यानंतरचा जो जिल्हा त्यानंतर बघू शकता SRPF या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो CP नागपूर सिटी आहे पोलीस कॉन्स्टेबलचा फॉर्म आहे 25,974 म्हणजे 600च्या वरत या ठिकाणी अर्ज जे नागपूर सिटी आहे नागपूर सिटीला गेले आहे. तर धरून चला या ठिकाणी की 27 ते 28 हजार या ठिकाणी अर्ज गेले जे CP नागपूर सिटी आहे. नागपूर सिटीला आतापर्यंत तुम्ही बघू शकता या ठिकाणी 28,000च्या आसपास तुम्ही या ठिकाणी अर्ज धरून चला 28,000 प्लस. ठीक आहे, त्यानंतर मुंबई कारागृह आहे. मुंबई कारागृहाचा फॉर्म आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी मुंबई कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आला होता 57,866 एवढा अप्लिकेशन नंबर आला होता. तर मुंबई कारागृहाचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो. तर मुंबई कारागृहाचा जो टोकन नंबर आहे हा 77,402 निघून आला होता मुंबई कारागृहाचा, बघू शकता. अप्लिकेशन नंबर 57,866. तर मुंबई कारागृहाला धरून चला 90,000च्या वरत या ठिकाणी अर्ज गेले जे मुंबई कारागृहाचं फॉर्म पद आहे. मुंबई कारागृहाला आतापर्यंत 90,000च्या वरत तुम्ही धरून चला आजच्या तारखेला. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. तर SRPF गट क्रमांक 2 पुण्याला आतापर्यंत तुम्ही धरून चला की 25,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेल्या. 20,311 वेळा टोकन नंबर होता. तर आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 25,000 प्लस अर्ज SRPF गट क्रमांक 2 पुण्याला गेलेला आहे, एक लक्षात. आणि नागपूर ग्रामीणला तुम्ही धरून चला की 12-14 हजाराच्या आसपास या ठिकाणी फॉर्म आला. जवळपास 11 ते 14 हजाराच्या आसपास या ठिकाणी नागपूर ग्रामीणला अर्ज गेलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 11 ते 12 हजारच्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर तो जो जिल्हा आहे तुम्ही बघू शकता
त्यानंतर SRPF गट क्रमांक 13 युनिट गडचिरोली आहे. तर जवळपास धरून चला की 9 ते 10 हजाराच्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले जे SRPF गट क्रमांक 13 गडचिरोली आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशी डेली अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार. आजच्यासाठी आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.